क्षणी मनाचा काळोख गूढ होतो, कुठल्या तरी व्यथेचा हमखास तोल जातो, डोळ्यामधील पाणी ठिणगी परी सजळते, साखर रक्त कल्लोळ फक्त गळफासाचा नशिबाचा। महाराज, ही लोपिता। काय झालं महाराज? मी चाललोय ध्यान लावायला। असं तरी वावर मला नाही माहित महाराज नक्की कुठल्या गोष्टीवर बोलणार आहेत, पण जर प्रश्न लग्नाचा असेल तर माझा निर्णय बदलणार नाही। निर्णय एकच असेल, जो त्रिपुरारी महाराज देतील तो। त्याच्याशिवाय कुणाचाही आणि कुठलाही निर्णय मान्य केला जाणार नाही। मी आधीही म्हणालो होतो, माझा या कुठल्याही गोष्टींवर विश्वास नाही। मी काकासारखा वागलो नाही याचा अर्थ असा नाही की मला सगळ्याच गोष्टी पटतात। मीही याआधी एक गोष्ट स्पष्ट केली, या घराच्या बाबतीत कुठलीही तडजोड सहन करणार नाही, कारण प्रश्न घरातल्या सगळ्यांचा आहे। मी घरातल्या कुणालाही विराटच्या जागी बसलेलं बघू शकत नाही। एक मिनिट, आता कोणी काहीही बोलणार नाही, फक्त मी बोलेन। पुढे काय होणार आहे हे कुणालाच माहित नाहीये, तेव्हा तोपर्यंत आपापला इगो आपल्यापाशीच ठेवावा। एकच सांगतो, जर लोपिता माझ्या आयुष्यात राहणार नसेल तर मला या घरात राहण्याची अजिबात इच्छा नाही। आत्या, महाराजांच्या खोलीचा दरवाजा उघडलाय, ते कधीही खोलीतून बाहेर येतील। इथेच थांब। महाराज, महाराज काहीतरी बोला, काय झालं? महाराज, काय झालंय? तुमच्या चेहऱ्यावर असे भाव का? काळ काळ माणसाला काही प्रश्नाची अशी उत्तरं देतो की त्या उत्तरातूनच पुन्हा प्रश्न निर्माण होतो।
मी या वास्तूचा बारकाईनं अभ्यास केला, या पत्रिकांचा अभ्यास केला आणि यावरून या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचलोय की महाराज, जे काही असेल ते आम्हाला मान्य आहे आणि त्यावर जो काही उपाय असेल तोही आम्हाला मान्य आहे. महाराज, जे आपल्या प्रार्थनात असेल ते भोगावंच लागणार ना. ते तुम्हाला बदलता येणं शक्य आहे ना आम्हाला. वरून लोपिताच्या पत्रिकेचा आणि या संपूर्ण वास्तूचा मी एकदा नाही 3 वेळा माझं संपूर्ण ज्ञानपणाला लावून अभ्यास केला आणि त्यावरून माझ्या एक लक्षात आलं. लोपितामध्ये काहीही दोष नाही. म्हणजे आमचं लग्न होऊ शकतं? नाही. पण का? कारण दोष तुझ्यात आहे बाळा. कारण दोष तुझ्यात आहे बाळा. कारण दोष तुझ्यात आहे बाळा. म्हणजे हे सगळं घडतंय ते वरूणमुळे. दोष वरुणमध्ये आहे. महाराज, मला कळत नाहीये दोष आहे म्हणजे. महाराज, नक्की काहीतरी चूक झाली असेल, कारण जे काही घडलं ते आमच्या डोळ्यांसमोर घडलं. त्यात आमच्या डोळ्यांसमोर लोपिताला अपेक्षितच होतं मला हे. काय चाललंय का या घरात? लाईट्स कसे गेले? ज्ञानबा, अरे मेणबत्ती आणणार आहेस की नाही? जातात कसे लाईट्स? ठेवी दे आणि निघ. शांत हो चंद्रकांत. थांब. उद्याच्या उद्या मला कळायला हवं, नेहमी या वाड्यावरचे लाईट्स कसे जातात. काय उपाययोजना करायची असेल ते करा, पण हे असं अंधारात बसणं मला चालणार नाही. मी खपवून घेणार नाही, कळलं? चंद्रकांत, तिच्यावर ओरडू किंवा काहीही तांत्रिक उपाययोजना करून कसलाही उपयोग होणार नाही. हे अचानक काय सुरू झालंय आमच्या घरात? सगळं सांगतो. या घरात काही अदृश्य शक्तींचा खेळ सुरू झाला. अदृश्य शक्ती? पण महाराज, तुम्ही सांगितलेले सगळे खबरदारीचे उपाय आम्ही योजले होते आणि तरी उपाययोजना बाहेरील शक्तींचा या घरात प्रवेश होऊ नये म्हणून होत्या. माझ्या मते त्या शक्तीचा उगम या घरातलाच आहे. या घरात म्हणजे?
घरातलाच म्हणजे या वास्तूशी निगडीत. मला वाईट वाटतंय त्या मुलीचं, जिला हे सगळं भोगावं लागतंय. महाराज, पण माझ्या मुलांनी कुणाचं काय बिघडवलंय की त्याच्या नशिबात असले भोग यावे? महाराज, पण लोपिताचा तर या घराशी काहीच संबंध नव्हता. नाक दाबलं की तोंड उघडतं. आणि नाक बंद केलं तर जीव गुदमरतो. झाड तोडायला प्रत्येक फांदी तोडावी लागत नाही. मुळावरचा एक जबरदस्त घाव संपूर्ण झाड पाडतो. आणि या घरातही तेच चाललंय. लोपिता लक्ष नाही, लोपिता शस्त्र आहे. मग हे सगळं कशासाठी चाललंय? तुझ्या आयुष्यात कुणीही येण्याची हिम्मत करू नये म्हणून. काय आयुष्यात कोणी येऊ नये म्हणजे आयुष्यात कोणीही येऊ दे, तिचं तेच होणार जे लोपिताचं झालं. पण महाराज का? जेधे पाटलांचं घराणं निर्वंश व्हावं म्हणून. महाराज काय हे? काय चाललंय सांगतो. याला त्या शक्तीचं षडयंत्र म्हणा, नाहीतर नशिबाचा खेळ. पण वरुणच्या आयुष्यात येणारी कुणीही 3 महिन्यांपेक्षा जास्त जिवंत राहू शकणार नाही. पण वरुणच्या आयुष्यात येणारी कुणीही 3 महिन्यांपेक्षा जास्त जिवंत राहू शकणार नाही. सॉरी, इकडे यायला थोडा उशीर झाला. अगं त्याचं काय झालं ना, एवढा मोठा वाडा आहे, पण तरी एवढ्या मोठ्या वाड्यात आठवणीने मेणबत्त्या कुठे ठेवल्यात हेच आयत्या वेळेस आठवेना. हल्ली बघ ना काय झालंय, पाऊस नाही काही नाही तरी रोजचे लाईट जात आहेत. लोपिता, काय झालं? मला माहित होतं तू घाबरली अशी, म्हणून मुद्दामूनच आली. घाबरतीस काय एवढी? कधीपासून तुझ्या खोलीत फळं आणून ठेवली आहे. तुला स्वतःला तर ती कापून घ्यायला नकोतच, मग खाणार कधी? हा, आज मला बाकी काही चालणार नाही. मी आता तुला माझ्या समोर कापून देणार आहे आणि ती तुला लगेच माझ्या समोर खायची आहे. मी काही कारण ऐकून घेणार नाहीये, अगोदरच सांगून ठेवते.
रुपिता, अगं घाबरतेस काय सावलीला? हे घे, खा. कधी कधी सावल्यांपेक्षा अंधारच बरा वाटतो. तुला एक गंमत सांगू? लहान असताना ना मी पण अंधाराला खूप घाबरायचे. एकदा ना असाच वरुण दादा माझ्याकडे आला आणि त्याने ना मला अंधारामध्ये हे असे हाताच्या बोटांचे काही आकार करून दाखवले. हे बघ. आणि मग तेव्हापासून मी आणि तो असाच अंधार झाला की सावल्यांचे खेळ खेळायचो. हे आपण पण खेळूया. अगं बघतेस काय अशी? खरंच नाही भीती वाटणार त्याने. चल ना आपणही खेळूया. मला थोडा वेळ एकटीला सोड. रुपिता, काय झालंय तुझा? रुपिता, दादाने तो येईपर्यंत मला इथे थांबायला सांगितलंय. एक काम कर, दादाला सांग मी बोलवलंय म्हणून. महत्वाचं बोलायचंय. मी बोलवते, पण वाट बघते म्हणून सांग त्याला. सांगते. लग्न कार्य पण कसली व्यवस्था म्हणून नाही. सगळ्यांना सांगून सांगून थकले, पण कसलं काय? आज लाईट गेले आणि उद्या लग्न. सांगून सांगून थकले की एखादं जनरेटर मागवा, पण नाही, कोणी माझं ऐकायलाच तयार नाही. बरं तेही जाऊ. आज विजय येणार होता पण त्याचाही पत्ता नाही. या घरात कशी काय आलीस? काय करतेस माझ्या घरात? कोण असेल? आणि वरुणनी काय बिघडवलंय? याचा अर्थ जेधे पाटलांची पुढची पिढी जन्मालाच येणार नाही. मला काही सुचत नाहीये नारायणी. या वास्तूमध्ये दोष असेल ना तर ही वास्तू सोडायला तयार आहे मी. पण मला माझ्या घराण्याला वारस हवाय. चंद्रादा, दोष वास्तूत नाहीये, दोष वरुण मध्ये. मग काय करू मी? सांग ना, काय करू? मी पाहिलेली सगळी स्वप्न उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. नाही, मी असं होऊ देणार नाही. मी काय वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे, पण मी या गोष्टी घडू देणार नाही.